लहानपणापासूनच गाणी, कविता, नाटकं, आर्या, ओव्या, अभंग, आरत्या, कीर्तनं, स्तोत्र, भजनं अशा अनेकविध माध्यमातून केलेले संस्कार व ते प्रेमाने आणि शिस्तीने करणाऱ्या अनेक व्यक्ती व निसर्ग, उपजत लाभलेलं सौंदर्यासक्त मन, सृजनशीलता या साऱ्या देखण्या वैभवाने नटलेल्या एका गुणी कलावंताची ही ओळख कवयित्री, चित्रकार वासंती मुजुमदार. कृष्णाकाठी बालपण घालवलेल्या वासंती मुजुमदारांना उपजतच रंग, रेषा, आकार आणि नाद व लय यांची तीव्र जाण लाभलेली आहे. मुख्यतः निसर्ग प्रतिमातून उत्कट भावनानुभूती व्यक्त करणाऱ्या त्यांच्या कवितेत ही जाण उमटलेली दिसते. ऐकूया आता अशीच एक त्यांची कविता. पाठमोरे झाले मन. पाठमोरे झाले मन, पाठमोरी काया, राहिली सामोरी फक्त कळ सोसावया. पाठमोऱ्या माणसाचा नाही भरवसा, थरकत्या काळजाचा सदा भीत ससा. पाठमोरे झाले जग माया दीनवाणी, ओसाडल्या रानातली उदासली गाणी. गाणी गाता गाता सूर पाठमोरे झाले, अधांतरी थांबलेले चांदण्यांचे झुले. पाठमोऱ्या दिवसांची सोबत राहिली, जशी चांदरात पिया वाचून जागली. कवी कवयित्रींची ओळख ही त्यांच्या काव्यातूनच होते आणि त्या दृष्टीने पाठमोरे झाले मन ही आत्ता सादर केलेली कविता विशेष बोलकी आहे. या काव्यात पाठमोरं झालेलं मन, माणसं व दिवस, ओसाडली रानं, उदास गाणी, दीनवाणी माया हे वाचताना कवयित्रीच्या अंतरंगातली दुःखाची सल आपणही अनुभवतो व पाणावलेल्या पापण्यांनी वासंती मुजुमदारांबरोबर त्यांच्या काव्यातल्या अनुभवांना भिडतो. ते अनुभव मग आपले होतात व आपल्याला समृद्ध बनवतात. या काव्यातील व अशाच अनेक काव्यातील निसर्गाची शब्दरूप चित्र आपल्या मनावर चितारली जातात आणि रान, चांदरात, गाणी, सूर, चांदण्यांचे झुले, ससा या साऱ्या निसर्गानुभवात आपण दंग होऊन जातो. अशीच अगदी तरल भावनांची शब्दचित्र माझ्या डोळ्याची भावलीमध्ये त्या रंगवतात जेव्हा त्या लिहितात की येई रंगात भोंडला वळचणीच्या पागोळ्यांचा. येई रंगात भोंडला वळचणीच्या पागोळ्यांचा, तालावर गाणे गाई ससा चांदोबावरचा. तसंच अंधारल्या दिशामधल्या ओळी आहेत. अंधारल्या दिशा वेल दुखावली, अंधारल्या दिशा वेल दुखावली, पाने बिलगली एकमेका. वासंती मुजुमदार यांच्या काव्यात लय व नाद याचा सुंदर प्रत्यय येतो. असं हे काव्य आता ऐका. जळात जळात खोल. भन्नाट भन्नाट वारा वनभर झाला, सैराट सैराट वनी धुमसता आला. वणवा वणवा झाडं राखमोल झाली, वैराण वैराण कळा भुईवर आली. धुकट धुकट पिसे ज्याची सान थोर, चिमणा चिमणा पंछी होता झाडावर. उडाला उडाला गेला दुसऱ्या वनात, सोडली सोडली त्याने सारी रीत भात. हलके हलके त्याचे मन निवू आले, तोवर तोवर वर ससाण्याचे डोळे. भिवून भिवून पंछी परत उडाला, जळात जळात खोल खोल बुडी गेला. वासंती मुजुमदारांच्या कविता मुख्यतः सत्यकथा, रूप, अनुष्ठुप, स्त्री, दीपावली, मरवा, मराठवाडा इत्यादी नियतकालिकांमध्ये प्रसिद्ध झालेल्या आहेत. आत्ताच तुम्ही ऐकलेल्या या काही कविता व काही ओळी त्यांच्या सहेला रे या काव्यसंग्रहात प्रसिद्ध झालेल्या आहेत. या काव्यसंग्रहाची पहिली आवृत्ती ऑगस्ट 1983 साली मौज प्रकाशनने छापली. 1992 मध्ये मौज प्रकाशनने नदीकाठी हा त्यांचा ललित लेखांचा संग्रह छापलेला आहे, ज्यात आत्मचरित्रपर 7 लेख प्रसिद्ध केलेले आहेत. त्यात त्यांनी निसर्गातले अनेक घटक, माणसं, प्रसंग, बालपण या सगळ्यांचा तपशील दिला आहे. ते वाचताना त्यातले बारकावे, त्यांच्यावरचं मार्मिक भाष्य व सविस्तर वर्णनं वाचताना त्यांची रसग्रहण करण्याची क्षमता, तीव्र स्मरणशक्ती, सृजनशीलता, निसर्ग प्रेम व जीवनाबद्दलचं चिंतन तर मोहित करतेच, पण आश्चर्य असं की ही वर्णनं कुठेही कधीही क्लिष्ट होत नाहीत. उलट ती जिवंत होतात व त्यांच्या बालपणात आपण विहार करायला लागतो, एकरूप होतो व नकळत स्वतःच्या बालपणात कधी रममाण होतो ते ध्यानात देखील येत नाही. रम्य ते बालपण आणि त्यातल्या हृदय आठवणी असं वाटायला लावणारा हा प्रसंग आता ऐका. 6 महिन्यातून एरंडेल देण्याच्या कार्यक्रमाविषयी त्या लिहितात. माई सकाळी स्वयंपाकघरातल्या खिडकीशी आम्हाला घेऊन बसे. एरंडेलची बाटली, चमचा, वाटीत लिंबाच्या फोडी, कडत कडत कोरा चहा असा सरंजाम समोर मांडलेला. आम्ही दोघंही एरंडेल घ्यायला खळखळ करत असू.
जिभेला लिंबू चोळायचं आणि गरम पाण्यात 1 चमचा एरंडेल टाकून ते बशीभर पाणी गिळायचं. हे एक महाभयंकर दिव्यच असे. आम्ही रडारड सुरू केली की अण्णा सोप्यावरून स्वयंपाकघरात येत. त्यांचा सोटा आमच्यासमोर आडवा ठेवत आणि आमच्याकडे रोखून बघत समोर बैठक मारीत. आमच्या मोकळ्या रडण्याचे हुंदके होत आणि मुसमुसत आम्ही दोघं एरंडेल पित असू. माई एकदम सुटले एकदाची. काय धिंगाणा घालतायत तरी. जा बसा आता उन्हात जरा वेळ, म्हणून लिंबाची फोड हातात देऊन आम्हाला अंगणात पिटाळी. असाच आणखीन एक उदाहरण दाखल परिच्छेद ऐका. हा परिच्छेद गोल पायऱ्यांचं घर या लेखामधला आहे, जो मौजच्या 1989च्या दिवाळी अंकात प्रसिद्ध झाला होता. वासंती मुजुमदारांच्या केवळ प्रतिभेचंच दर्शन नव्हे, तर जीवनावरचं चिंतन करण्याची वृत्ती लेखात नजरेस येते. आत्या जुन्या काळातली, पण बापूरावांचं आणि तिचं जे मोकळेपणाचं नातं होतं ते मला मोहवून टाकायचं. ती दोघं मला जवळची वाटत. जिकडं तिकडं एकमेकांशी न बोलणारी तरुण वृद्ध जोडपी दिसत असताना यांचं दर्शन वेगळं वाटे. असं असताना आत्या आणि बापूराव मात्र एकमेकांशी खूप मैत्री असल्यासारखे वागत बोलत, जशी वाद्यांच्या पहिल्या तारेवरची आस दुसऱ्या तारेपर्यंत, तसं त्यांचं एकमेकातलं बोलणं वाटे. मी त्यांच्या या अनुभवानं थरारून जात असे. वासंती मुजुमदार यांनी पुण्याला महाविद्यालयीन शिक्षण घेऊन नंतर मुंबईला मराठी वाङ्मय आणि वाङ्मय संशोधन यामध्ये पदव्युत्तर अध्ययन यशस्वीपणे पूर्ण केलं आहे. अलीकडच्या काळातल्या एक उत्तम कवयित्री म्हणून प्रसिद्ध पावलेल्या वासंती मुजुमदार यांची आणखी एक महत्त्वाची ओळख म्हणजे त्या चित्रकार पण आहेत. इंदिरा संत यांच्या गर्भरेशीम काव्यसंग्रहाच्या मुखपृष्ठावरील आणि आतील रेखाचित्र त्यांच्या कुंचल्यातून साकारली आहेत. सहेला रे या स्वतःच्या काव्यसंग्रहाचे मुखपृष्ठ पण त्यांचेच. मौज प्रकाशनतर्फे प्रकाशित झालेल्या अनेक साहित्यकृतींसाठी वासंती मुजुमदार यांनी चित्रांमधून एक बोलका संवाद साधलेला आहे. प्रत्येक अनुभवातून सौंदर्य टिपणाऱ्या वासंती मुजुमदार एके ठिकाणी लिहितात, वाहत्या पाण्यात पिळायसाठी लुगड्याचा पिळा प्रवाहात बुडवला की तो सुट्टा होऊन लुगड्याचा रंगीत पिसारा पाण्यावर हेलकावत राही. रंगारंगांचं इंद्रधनुष्य नदीवर पोहायला उतरून आल्यासारखं दिसे आणि नदीचं पात्र सुंदर होऊन जाई. आणखीन एका लेखात त्या लिहितात, काळे, करडे, लाल, फिके, गुलबशी असे लहान मोठ्या आकारांचे गोटे, वाळू आणि बारीक बारीक शंख शिंपले यांचं मिळून तयार झालेलं वाळवंटाचं ते लोभसवाणं रूप डोळ्यात न मावणारं होतं. देखण्या दगडगोट्यांचं ते विस्तीर्ण बन स्वप्नाच्या दुनियेसारखं वाटायचं. कुठलंही इच्छित धन त्यात सापडायचं. मंगेश पाडगावकरांनी नदीकाठी हा ललित लेख संग्रह वाचल्यानंतर जी प्रतिक्रिया व्यक्त केली ती नदीकाठच्या मलपृष्ठावर प्रसिद्ध केलेली आहे. त्या प्रतिक्रियेतून लेखिकेची ओळख अगदी नेमक्या शब्दात ते वाचकांसमोर मांडतात. ते म्हणतात, त्यांचे लेखन वाचताना कुंचल्याची लेखणी केव्हा होते आणि लेखणीचा कुंचला केव्हा होतो हे कळत नाही. डोळे आहेत ते सगळेच पाहतात, पण या पाहण्यात प्राण नसतो. वासंती मुजुमदार यांचे पाहणे हे अंतरीचे उमळणे आहे, याचा प्रत्यय हे लेखन वाचताना ओळी ओळीतून येतो. रानातील झाडांच्या गर्दीत आपण एकटे उभे असताना डोळ्यांना झरा कुठेच दिसत नाही, पण दुरून कुठून तरी येणारा त्याचा संथ शांत आवाज मात्र जाणवतो. वासंती मुजुमदार यांचे हे लेखन वाचताना दृश्य परिसरापल्ल्याड वाहणारा चैतन्याचा शांत प्रवाह कुठून तरी ऐकू येत राहतो. शेवटी हसू हिरवं फुटतं यातल्या सुंदर ओळींनी वासंती मुजुमदारांच्या ओळखीची सांगता करते की वेळी अवेळी येतेस जुईसारखी भरल्या, वेळी अवेळी येतेस जुईसारखी भरल्या आणि तुझ्या हसण्याच्या सांडतात लक्ष कळ्या, तुझ्या हसण्याच्या सांडतात लक्ष कळ्या. अशाच त्यांच्या प्रतिभेच्या लक्ष कळ्या उमलत राहू देत व रसिकांपर्यंत त्यांचा सुवास असाच दरवळत राहू देत, ही मनापासून केलेली ईश्वराजवळ प्रार्थना.